सर्वांना सस्ने जय जिजाऊ. बांधवांनो, मी अविनाश मोहिते, पुणे शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड. बांधवांनो, आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला या सरकारला विचारायचं आहे, या सरकारचं डोकं ठिकाण्यावरती आहे का? या सरकारचं डोकं ठिकाण्यावरती आहे का? बांधवांनो, हा देश, हा भारत देश खूप श्रीमंत देश आहे, पण या देशातील जनता मात्र खूप गरीब आहे, अस्वस्थ आहे. ही गरीब जनता, ही अस्वस्थ जनता या सत्ताधाऱ्यांना, या पुढाऱ्यांना प्रश्न विचारते. हे सत्ताधाऱ्यांनो, उत्तर द्या. परत एकदा सांगतो, हा भारत देश हा खूप श्रीमंत लोकांचा देश आहे, पण इथली जनता मात्र खूप गरीब आहे, अस्वस्थ आहे. ही गरीब जनता, ही अस्वस्थ जनता तुम्हाला प्रश्न विचारतीये. सत्ताधाऱ्यांनो, उत्तर द्या. या सरकारचं डोकं ठिकाण्यावरती आहे का? किती वेळा लॉकडाऊन करणार आहात तुम्ही? या लॉकडाऊनने या जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का? या लॉकडाऊनमुळे हा कोरोना कायमचा जाणार आहे का? या देशातली गरीब जनता देशोधडीला लागलेली आहे. गरीब लोक कोरोनाने कमी आणि भूकमरीने जास्त मरायला लागलेले. किती वेळा करताल तुम्ही लॉकडाऊन? लोकांचे प्रश्न सुटत नाहीयेत. किती दिवस तुम्ही लोकांना घरामध्ये कोंडून ठेवणार आहात? लोक किती दिवस भूकमरीने तुम्ही मारणार आहात? या देशातली जनता जोपर्यंत उठाव करून उठणार नाही, तोपर्यंत यांचे डोकं ठिकाण्यावरती येणार नाही, यांची अक्कल ठिकाण्यावरती येणार नाही. आज वेळ आली आहे यांना धडा शिकवण्याची. मूलभूत प्रश्नावरती कोण बोलत नाही. लाईट बिलाच्या प्रश्नावरती कोण बोलत नाही. आज 2-3 महिने व्हायला आले, लाईट मीटर चालू आहेत, सर्वांना लाईट बिल येत आहेत. मग हे सरकार, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या विषयाला बगल देतात, त्या विषयावरती बोलायला तयार नाहीत. लाईट बिलाचं काय झालं साहेब? अहो साहेब, तुम्हाला विनंती करतोय, तुम्ही लाईट बिलावरती बोला की. तुमचं तोंड शिवलं जातंय का? तुमची वाचा जातीये का? तुम्ही मुके झालेत का? लाईट बिलाच्या प्रश्नावरती बोलायला तुम्ही तयार नाही. तुम्ही बाकीचेच बोलवते, 12 बोलवते भाषा बोलत राहताय. भाषकळ भाषा करताय तुम्ही, ज्याला अर्थ नाही, असं जे लोकांना काही समजतच नाही काय बोलताय तुम्ही. हे चालू आहे, ते बंद आहे, ते बंद आहे, ते चालू आहे. चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये? चाललंय काय? अहो साहेब, तुम्हाला कळतंय का? भोळा चेहरा, अंदाज घेरा. नुसता भोळा भाबडं चेहरा घेऊन तुम्ही जनतेसमोर येताय. लोकांचे प्रश्न सुटत नाहीयेत. कित्येक लोक देशोधडीला लागलेत. फाशी घ्यायची वेळ आली आहे. उपासमारीने लोक मरायला लागलेत. किती दिवस सांगणार घरात राहा, सुरक्षित राहा, घरात राहा? अहो घरात आहे तर सुरक्षित आहेतच की. घरात राहून लोक सुरक्षित राहणारच की. तरी पण तुम्ही तेच सांगता. किती दिवस तोंडाला कापडं बांधायची आणि फिरायची? 2 वेळच्या पोटाचा प्रश्न निर्माण झालाय, अन्न पाण्याचा. ते तुम्ही सोडवत नाही. तुमचा वडापाव खायला कुठं शोधायचं तुमची दुकानं? कुठं शोधायचं तुमचं 2 वेळचं भोजन? जेवढे पैसे लोकांनी साठवून ठेवले होते, संपले की आता. अहो साहेब, मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला कळतंय का? तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला समजतंय का? कित्येक दिवस झाले शाळा बंद आहेत. लोकांची फी माफी झालेली नाही. शाळांनी आजपर्यंत तगादे लावले. शाळावाल्यांनी, एकाही शिक्षण संस्थेने मुलांचं शिक्षणाचा खर्च माफ केलेला नाही. ऑनलाईन शिक्षण चालू आहे, तरी पण पूर्ण फी वसूल केली जाते. त्यांचा मेंटेनन्सचा खर्च वाचलाय शाळांचा. त्यांच्या परीक्षेच्या फी वाचल्यात, गॅदरिंगच्या फी वाचल्यात.
मेंटेनन्स सर्व पूर्णपणाने माफ झाला आहे, शिक्षक घरी बसून आहेत, तरी पण शाळा लोकांची फी वाढ कमी करत नाहीयेत. याच्याविषयी मुख्यमंत्री साहेब आपण काही बोलत नाहीयेत. आपण याच्यावरती तोंड उघडा, हे प्रश्न मांडा की तुम्ही. कित्येक लोकांचे बँकेचे हप्ते आहेत हो, बँकेनी तगादे लावलेत. घराचे हप्ते लोकांचे थकलेले आहेत. पर्सनल लोन किती लोकांनी घेतलेले आहेत. गाड्यांचे हप्ते आहेत भरपूर लोकांचे. बँकवाले थांबत नाहीत साहेब, बँकवाले थांबत नाहीत. मानसिक त्रास देतात लोकांना, वेळेप्रसंगी शिव्या घालतात ते लोकांना. ते तुम्ही त्याच्याविषयी बोलणार नाही हो. घरात बसा, सुरक्षित राहा. आता हे लॉकडाऊन असं वाढणार आहे, ते लॉकडाऊन तसं वाढणार आहे. गरिबांचा वाली आहे का नाही या देशात? म्हणून मी तुम्हाला या प्रश्न विचारतोय, या सरकारचं डोकं ठिकाण्यावरती आहे का? बुद्धभ्रष्ट झाली का तुमची? तुम्हाला कळत नाही का? अहो तुम्ही पैशावाले घरात बसलाय, ज्यांच्या जवळ पैसा आहे त्यांना कोरोनाची भीती, आणि जो गरीब आहे त्याला उपासमारीनं मरणाची भीती. सांगा करायचं काय? गरिबानं करायचं काय? जगायचं तरी कसं? पहिलं लॉकडाऊन लावलं तुम्ही 7 एप्रिलला, ते 23 एप्रिलपर्यंत ठेवलं. दुसरं लॉकडाऊन लावलं 23 एप्रिलला, 6 मे पर्यंत ठेवलं, 3 मे पर्यंत ठेवलं. 3 मेला परत लावलंय, 16 मे पर्यंत ठेवलंय. आता 16 मेचं 30 मे पर्यंत ठेवलंय. आता 1 जूनला उघडणार होतं, तर आता तुम्ही सांगताय परत वाढवू. कोरोनाची लोकसंख्या कमी व्हायला लागली, माणसं मारायची. तर विचार करू. अजितदादा म्हटले विचार करू, वाढवायचं का ठेवायचं? अहो तुमच्या घरचं आहे का? तुम्हाला लाजा नाही का वाटत? तुम्ही नुसतं लॉकडाऊन वाढवून ठेवलंय. व्यापारी तुम्ही सगळ्या देशोधडीला लावलाय. छोटे मोठे व्यापारी मरायला लागलेत. दुकानाचे हप्ते थकलेत, दुकानाचे भाडे थकलेत. व्यापाऱ्यांचं देणं आहे, लाईट बिल बोकांडीवर आहे, MSCB लगेच कापायला तयार आहे. त्याच्याविषयी तुम्ही काय बोलणार नाही. लोकांच्या बँक खात्यात तुम्ही पैसे जमा करणार होते. किती लोकांचे पैसे जमा केले तुम्ही? किती लोकांना पैसे दिले तुम्ही? किती लोकांना अन्नधान्य दिलं? सांगा ना तुम्ही. हे प्रश्न तुम्हाला जनता जोपर्यंत विचारणार नाहीत, जोपर्यंत ही जनता तुम्हाला जोड्याने मारणार नाही, तोपर्यंत तुम्ही सुधारणाऱ्यातले नाही. तुमच्या हातात सत्ता आहे, तुमच्या हातात कायदा आहे, म्हणून मनमानी करणार का तुम्ही? तुम्हाला प्रश्न विचारले की तुम्ही केंद्रावर टोलायचं. त्यांनी लस नाही दिली म्हणून सांगायचं. का लस देत नाही तुम्ही सगळ्यांना? काय एकाच कंपनीला तुम्ही सिरम लस दिली फक्त? द्या की अजून 10 कंपनीला त्याचे टेंडर द्या, करून द्या ना त्याचा पुरवठा जोरदार. 18 वर्षाखाल्यांना टोचणार होती. 45 वर्षाखाल्यांनाच अजून पूर्ण झाले नाही. पहिला डोस, दुसरा डोस 18 वर्षावाल्यांना कसे काय देणार तुम्ही? कुणाला शिकवता तुम्ही? मूर्खपणाची तित्तल भाषा करता तुम्ही, बालिशपणाची. अहो मुख्यमंत्री साहेब, अहो साहेब, कळतंय का तुम्हाला? मुंडे साहेबांची बायको आलती त्या दिवशी लाईव्ह वरती. संपत्तीचा आराखडाच वाचून दाखवला तिने. माझ्या नवऱ्याकडं एवढी संपत्ती आहे म्हणून. आणि तरी तुम्ही त्यांना हजारोंच्या करोडांच्या मानधनं देऊन त्यांचे दिलेले बंगले परत पाडायचे, परत नवीन उभे करायचे. सिमेंटचे केलेले रस्ते चांगल्या क्वालिटीचे ते परत खोदायचे, ते परत उकरायचे, परत तिथं नव्याने कामं चालू करायची. असले धंदे लावलेत तुम्ही. चांगले चांगले बांधलेले ब्रिज तुम्ही या कोरोनाच्या कालावधीमध्ये पाडून टाकले. खर्च काय फुकटचा येतोय का? शेतकऱ्यांचे प्रश्न तुमच्याच्याने सुटले नाहीत. मराठा आरक्षणाचा विषय तुम्ही आणून पाडला. तुम्हाला आत्ता वाटतंय मराठी आपल्या बोकांडी बसतील, मराठे काय सुट्टी देणार नाहीत, म्हणून तुम्ही परत लॉकडाऊन वाढवताय, टोलवाटोलवीची उत्तरं देताय. तुमचे ना पळता भोई एक केली पाहिजे. ह्या महाराष्ट्रातल्या आमदारांपासून सुरुवात करायला लागणार आहे. आमदार, खासदार, मंत्री
यांना सुट्टी द्यायला नाही पाहिजे, तेव्हा यांची डोके ठिकाण्यावरती येतील. यांना वाटते कोण आपलं वाकडं करतंय. ही भिक्कार चोट आहेत, एक नंबरचे भिक्कार चोट. यांना सामान्य जनतेचं देणं घेणं नाही. बांधवांनो, जोपर्यंत आपण सहन करतोय ना, तोपर्यंत हे अन्याय करत राहणार आहेत. यांना उत्तर मागायला पाहिजे. या सामान्य जनतेचे हाल यांना माहिती नाही आहेत. आज लोकांच्या घरात जेवढं अन्नधान्य होतं, रेशनिंगचं होतं, संपलंय. पगार नाही आहे, दुधाला पैसे नाही आहेत. आम्ही रस्त्यावरती फिरतो, आम्ही ग्राउंड लेवलला लोकांचा सर्वे करतो, आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रत्येक हॉस्पिटलला भेटी दिलेत. कित्येक लोक बेडशिवाय मिलेत, कित्येक लोक ऑक्सिजनशिवाय मिलेत, कित्येक लोक आलेल्या बिलाचा धसका घेऊन मेलेत. साहेब, तुम्हाला सांगतो, धसका घेऊन मेलेत. आणि तुम्ही नुसतंच हसताय कॅमेरा पुढे येऊन. हे चालू आहे, ते बंद आहे. बिल्डिंगचे कामं चालू आहेत, मटेरियलची हार्डवेअरची दुकानं बंद आहेत. लग्नाला परवानगी देत आहे, कपड्याची दुकानं बंद आहेत. मूर्खपणाचा कळस लावलाय तुम्ही, मूर्खपणाचा कळस. दुसरं काय केलेलं नाही तुम्ही. आणि अजून पण सुधरा तुम्ही. अजूनही वेळ गेलेली नाहीये. करोनाना जाणार आहे आणि भविष्यात त्याला कुठला तोडगा अजून त्याच्यावरती काय निघलाय ना, औषध निघलंय. मग किती दिवस लोकांना कोंडून ठेवणार आहेत, याचं उत्तर तुम्हाला द्यायला लागेल. आणि येणारा काळ तुम्हाला उत्तर मागितल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जे लोकांशी, या जनतेशी जे तुम्ही बैमान झालात, नुसतं दाखवताय आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय, आणि काहीही करत नाही तुम्ही. तुमचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि तुमचे खायचे दात वेगळे आहेत. तुम्ही शेनेवाले, तुम्ही भाजपवाले, तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले, तुम्ही सगळेजण एकाच माळेचे मणी आहेत. एकाने रडल्यासारखं करायचं आणि एकाने हाणल्यासारखं करायचं. आम्हाला काही समजत नाही का? आमच्या कपाळावरती काय मूर्ख लिहिलंय का? तुम्हाला आहे ना, सुट्टी नाही म्हणजे नाहीच. तुम्हाला जोपर्यंत ही जनता प्रश्न विचारत नाही ना, तोपर्यंत तुम्ही सोकावलेत. तुम्हाला वाटते कोण आपलं वाकडं करणार आहे. तुम्हाला आपलं रोजचं चालूच आहे. आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खातंय. अशी परिस्थिती तुम्ही करून ठेवली आहे देशाची. वाटोळं केलंय तुम्ही, वाटोळं. अहो मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला बोलतोय, हात जोडून तुम्हाला विनंती आहे. बाद झालं तुमचं लॉकडाऊनचं नाटक. लोक मरतील आता. लॉकडाऊननी प्रश्न सुटत नसतात साहेब. लोकांनी कितीतरी वर्ष लोक आता माघारी गेलेत. लॉकडाऊन आता चालू झाल्यावर करायचं काय? का लगेच कामधंदे चालू होणार आहेत का? लगेच लोकांना कामं भेटणार आहेत का? हॉटेलवाले मरायला लागलेत. अख्खा स्टाफ 1 महिना अंगावरती सांभाळला लोकांनी. कित्येक लोक गावाला निघून गेलेत. आता त्यांना येस्तोवर अजून महिना जाईल का नाही? कसे धंदे करायचे? कशी हा देश आर्थिक महासत्ता होणार आहे? कशाची घेऊन बसलाय साहेब आर्थिक महासत्ता? 100ची नोट लोकांना बघायला भेटाना. बाहेर गेले की पोलिस कंबर मोडोस्तोर मारतात आहे. तोंडाला कापड नाही म्हणून 500 रुपयाचा दंड फाडतात आहे. 500 रुपयाची नोट साहेब गेले वर्ष झाली लोकांनी बघितलेली नाही. आणि तुम्ही त्यांना बसवून ठेवता. किती त्रास देताय तुम्ही साहेब? किती अत्याचार करताय तुम्ही? 500 रुपयाच्या शिवाय पावतीच फाडाना पोलीस. अहो तो कशासाठी बाहेर पडलाय? तो हौस म्हणून बाहेर पडलाय का? त्याला त्याच्या मरणाची भीती नाही आहे का? माणसाला, प्रत्येकाला सगळ्या गोष्टींपेक्षा जीव प्यारा असतो. पण तो बाहेर का फिरतोय? त्याची गरज आहे म्हणून. का तो मज्जा म्हणून फिरत नाही रस्त्यावर? त्याला माहिती आहे जोपर्यंत आपण 100 रुपये कमवून घरात नेणार नाही, तोपर्यंत 2 चिमुकली खाणार काय साहेब? कशाला म्हणून पैसा लागत नाही या संसारामध्ये? दुधाला पैसे लागतात, लहान मुलांना तांदूळ तरी शिजवून घालल ना तो. आणि बाहेर गेल्यावर पोलीस कुत्र्यावानी मारतात. विचारत पण नाही कशासाठी चालला आणि काय. हसून दात काढतात. कशाला चालला?
त्याला थांबवा, याची पावती करा. काय होतं या पावत्यांचं? किती लोकांच्या पावत्या फाडल्या? करोडांचे घोटाळे तुम्ही लोकांनी केले. 5 पिढ्या तुमच्या बसून खातीन एवढा पैसा आहे तुमच्याकडं. एक ते मुंडे साहेबाची बायको एवढी प्रॉपर्टी ओपन करून सांगितली, माझा नवरा मंत्री आणि माझ्याजवळ एवढे फ्लॅट आहेत आणि तरी आम्हाला परतच्या फ्लॅटची गरज काय? मग तुमच्यासारखे मातब्बर लोक, पवारांसारखं घरानं कित्येक वर्ष ह्या महाराष्ट्रावरती आधी राज्य करतंय. मग ह्यांच्याकडं किती पैसा असेल याचा विचार करा. हे जेवढे श्रीमंत लोक आहेत ते श्रीमंत झाले आणि जेवढे गरीब लोक आहेत तेवढे गरीबच राहिले. यांच्या प्रॉपर्ट्या शेल केल्या पाहिजे. पिढीजात गबरगंड लोक आहेत ही. या महाराष्ट्रातला प्रत्येक नेता जो आपला परंपरेने त्याचा बाप खासदार, त्याचा मुलगा आमदार, त्याचा पोरगा नगरसेवक, जनता भोळी हो, त्यांना वाटतं आपला नेता आहे. पण आपला नेता करोनाच्या अशा अवघड काळामध्ये घरामध्ये बसलाय. ठराविक लोक बोटावर मोजण्यासारखे आज रस्त्यावरती आहेत आणि बाकीचे सगळे जीवाच्या भीतीनं लपून बसलेत. भाजप येईल, काहीतरी करेल असं लोकांना वाटलं होतं, म्हणून भाजपला हाकाललं. राष्ट्रवादी, सेना, काँग्रेस तिघाडी सरकार दिलं, ते तरी काय करेल असं वाटलं होतं. सगळे सारखेच, कुणीही काही करत नाही. म्हणून या सरकारला मला प्रश्न विचारायचा आहे, या सरकारचं डोकं ठिकाण्यावरती आहे का? नाहीतर तुमचं ठिकाणावर डोकं आणायला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही. याचं उत्तर तुम्हाला द्यायला लागेल, नाही तर आम्ही संभाजी ब्रिगेड स्टाईलनं तुम्हाला उत्तर मागितल्याशिवाय राहणार नाही. येत्या पुढील काळामध्ये ही जनता पण बघल आणि हे सरकार पण बघल. आम्ही कुणालाही सुट्टी दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.